डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की माझ्या हिताच्या आणि देशाच्या हिताच्या मधात जर कोणी येईल तर पहिले मी देशहिताला प्राधान्य देईल. पॉईंट नोटेट करण्यासारखी गोष्ट आहे. संविधान नंतर आला, आरक्षण प्रथम आलं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे सुप्रीम कोर्ट इज नॉट द सुप्रीम पॉवर ऑफ इंडिया. जर क्रिमिलेअर लागू झालं तर जे SC STचं आजचं प्रमाण आहे शिक्षणामधलं, नोकऱ्यांमधलं, हे सपाट्याने कमी होईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला 52 संविधानामधून स्टेट्स अँड मायनॉरिटीज जो भारतीय संविधानाच्या अनुषंगाने शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने जो त्यांनी ग्रंथ दिला होता की भारताचं संविधानमध्ये आमच्या पक्षाद्वारे किंवा आमच्या ज्या काही पार्टीच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार त्यांनी जी काही मागणी केली होती त्यामध्ये 52 प्रावधान मागितलेले होते. त्यातलं सर्वात एक कमीत कमी ताकद असलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण. आता ह्या सगळ्या 59 जातींना या 13% एक छोटा छोटा तुकडा भेटणार. हे या जजमेंटचं प्रामुख्याने जे तुम्हाला डिस्गाईजमध्ये दाखवत आहेत ना की वी आर गोइंग टू अपलिफ्ट द मोस्ट बॅकवर्ड ऑफ द बॅकवर्ड्स, हा प्रामुख्याने या जजमेंटचा सगळ्यात मोठा तोटा आहे जो या समाजाला पत्करावा लागणार आहे. बाबासाहेबांना म्हटलेलं आहे, साऊथ बरो कमिशनला मुलाखत दिली होती बाबासाहेबांनी, आज स्पष्ट म्हटलेलं आहे बाबासाहेबांना, यू शुड नॉट बी ए मिअर इलेक्टर ओनली बट यू शुड बी ए रुलिंग रेस्ट ऑफ दिस कंट्री. तुम्हाला जर ब्राह्मणांची गुलामी करायची असेल तर तुम्ही आम्हाला मान्य नाही, आम्ही आमच्या देशाचं काय ते बघून घेऊ. त्यानंतर पुणे करार झाला. म्हणून या पुणे कराराच्या दिवसापासून आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आरक्षण नाही तुमच्या बापाचं, ते आमच्या हक्काचं. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण संविधानाच्या प्रस्तावनेपासून करूया. तर सगळ्यांनी माझ्यासोबत प्रस्तावनेचं वाचन करावं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी निरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. इथे सांगण्यासारखं आहे की आत्तापर्यंत संविधानावर अतिशय क्रूर हल्ले झालेले आहेत. हा काही पहिला हल्ला नाही आहे की जो आपण पचवतोय.
जेवढं संविधान मी वाचतोय, माझ्या माहितीप्रमाणे हिंदी, मराठी, इंग्रजी, पाली, संस्कृत 5 भाषेत मी वाचतोय. 98% संविधान संपलेलं आहे. कसा संपलेला आहे, कसा नाही संपला आहे, ऑन रेकॉर्ड प्रूफ पाहायचं असेल तर एक वेगळा कार्यक्रम घेऊ, आपण चर्चा विचार करू. त्या अनेक क्रूर हल्ल्यापैकी एक निर्घुण हल्ला झाला आहे आरक्षण संपविण्याचा. आणि संघटनेची भूमिका काय आहे आणि काय नाही यापेक्षा आपल्या सगळ्यांची एक भूमिका असली पाहिजे. मंचावर भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्राचे प्रमुख सन्माननीय अशोक कांबळे साहेब आले आहेत. ट्रेनमध्ये आम्ही सोबत होतो. त्यांचं मी व्हिडिओ बघितलं 2 दिवसाआधी. ते दिल्लीमध्ये गेले होते. तिथे त्यांनी त्यांची भूमिका मांडून दिली. काय की आरक्षण संपवलं तर आम्ही भीमा कोरेगाव करू. एका भाषेत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तर माझं असं म्हणणं आहे की आम्हीसुद्धा त्याला समर्थन करतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की माझ्या हिताच्या आणि देशाच्या हिताच्या मधात जर कोणी येईल तर पहिले मी देशहिताला प्राधान्य देईल. परंतु माझ्या हिताच्या आणि अस्पृश्यांच्या हिताच्या मधात जर कोणी येईल तर मी पहिले अस्पृश्यांच्या हिताला प्राधान्य देईल. आणि आज अस्पृश्यांच्या हिताला खूप मोठा निर्घुण हल्ला झाला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचं अनुकरण करून बाबासाहेबांच्या विचाराला जाऊन कांबळे साहेबांनी मांडलेल्या भूमिकेला मी व्यक्तिशः सहमत आहे आणि आपण सर्वांनी सहमत व्हावं मी ही विनंती करतोय. परंतु सध्या तुर्तास शूरवीर सिद्धनाथ, महात्मा सिद्धनाथ योद्धा यांच्या मार्गाने जायची गरज नाही आहे. कारण की आपल्या मंचावर आपण बघतोय सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता सन्माननीय श्रेयस गच्चे साहेब इथे आलेले आहेत. आणि माझे मित्र विश्वदीप करंदीकर साहेब, आम्ही त्यांना भेटलो आहे ना, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये भेट झाली आमची. आणि मला अभिमान आहे की आरक्षणाची प्रथम केस त्यांनी टाकली आहे. त्यांच्याबद्दल एका मिनिटात सांगू इच्छितो. ते त्यांचं वय बघून घ्या तुम्ही 1 मिनिट. माझ्यापेक्षा पण लहान आहेत. उद्योग विभागामध्ये ते सहसंचालक म्हणून त्यांनी 2 वर्षामध्ये रिटायरमेंट घेतलेलं आहे. त्यांना आरक्षणाची गरज नाही आहे, पण केस ते टाकल करतायत. यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय असू शकते. त्यामुळे सध्या आपल्याला सिद्धनाथ महाराजांच्या मार्गाने न जाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेने, संविधानाच्या मार्गाने सुप्रीम कोर्टातून जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अभिमानाची गोष्ट अशी आहे की हा हल्ला झाला. आज महाराष्ट्रात शेकडो संघटना आहेत, पण ज्या पद्धतीनं पेटून उठायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीनं विरोध व्हायला पाहिजे होता, जनजागृती व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. इव्हन मुंबई ते नागपूरपासून सर्वप्रथम इथे शेकडो संघटना असताना सर्वप्रथम सन्माननीय गाडेसाहेबांनी पुढाकार घेतला आणि ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे, ज्याच्यासाठी आज आपण सगळे उपस्थित झाले आहोत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की जोराने टाळ्या वाजवा संघटनेसाठी आणि गाडेसाहेबांसाठी. आणि आता थोडक्यामध्ये 2 मिनिटात मी माझं एक मी मतगीत नाही मांडत, फक्त मला काय काय विचार पडतात ते सांगतो. ज्या दिवशी मी टी व्हीवर बातमी पाहिली की आरक्षणाचं वर्गीकरण केलं, अमकं केलं, तमकं केलं, तर मला माहीत होतं की हा इंटरेस्टिंग विषय आहे. मी टी व्हीवरच्या बातम्या सगळ्या एक बातम्या पाहत होतो. एक यूट्यूबचे व्हिडिओज डाउनलोड केलं. ऑलमोस्ट 200-300 व्हिडिओ मी डाउनलोड केले. कारण की मला माहीत आहे 1 से 1 वक्ता येईल, 1 से 1 विद्वान आपलं मत मांडेल. म्हटलं मांडू द्या, पाहू द्या, आपण अभ्यास करतो, आपल्याला किती कळते किती नाही कळत. आणि मी ऑब्झर्व करायचो की मला जे अपेक्षित आहे ते उत्तर एका तरी विद्वानाने द्यावं. मग तो संविधानाचा अभ्यासक असो नसो, कोणी असो, पॉझिटिव्ह बोलणारा असो, निगेटिव्ह असो. कारण की मेन लढाई कशाची चालू आहे हेच अजूनपर्यंत समजत नाही आहे. हा वैचारिक लढा आहे. तिथे मला एवढं माहिती आहे की मी याच्या आधी पण बोललो आहे, आता परत एकदा बोलतो आहे. जय भीम तोच बोलतो ज्यानं कधी संविधान वाचलं नाही. राम राम तोच म्हणतो ज्यानं कधी रामायण वाचलं नाही. ना आरक्षणाची लढाई तेच लढतायत ज्यांनी आरक्षणाचा जजमेंट वाचलं नाही. हे फॅक्ट आहे. क्वचित असतील. मग आपण कशासाठी लढतोय ना कशासाठी नाही लढतो हे तर माहीत पाहिजे आपल्याला. जजमेंटमध्ये काय 556 पानाचा जजमेंट दिलेला आहे आणि शेवटच्या 2 ओळीमध्ये संपवून टाकलेला आहे. शेवटच्या 2 पॅरेग्राफमध्ये काय संपवायचं ते. पण त्याच्यामध्ये एक बारीक गोष्ट मला घेण्यासारखी वाटली. कोणती? जे आजपर्यंत एकही वक्ता देश पातळीवर, राष्ट्र पातळीवर जे नमूद करू शकला नाही. कोणती? सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. त्या भूमिकेच्या आधी आणखी एक गोष्ट सांगतो. सध्या चेस बुद्धिबळामध्ये गेम कसे खेळतायत. कालपर्यंत कार्यपालिकेमध्ये आपल्या समाजाचे नमुने बसवले जायचे, छोट्या छोट्या कवितांचे विदूषक करायचे. आता न्यायपालिकेमध्ये सुद्धा असे चित्र दिसत आहे की काय असं भासायला लागलं, दिसायला लागलं. पण ते विदूषकी प्रकार नाही आहे, तो अत्यंत जालिम प्रकार आहे. कारण की त्यांनी असं वर्गीकरण केलं आहे की अनुसूचित जाती ही जाती नाही, तो एक वर्गांचा समूह आहे, वर्ग आहे. काय बोललंय त्यांनी? एक समूह आहे, जाती नाही आहे. लोकांनी याच्यावर लक्षच नाही दिलं आहे. हा बेसिक मुद्दा आहे. ही लढाई त्रिकोण आणि चौकोनाची चालू आहे, लक्षात ठेवा. त्रिकोण काय आहे आणि चौकोन काय आहे.
तुम्हाला मग त्याच्यामध्ये 2D डायमेन्शन आणि 3D डायमेन्शनमधून पाहावं लागेल आणि त्या हाईटवरून फक्त बाबासाहेब पाहू शकले असं मला वाटतं आहे. आपल्यापर्यंत अजून कोणाला सुचले नाही की त्या हाईटवर जाऊन पाहावं. म्हणा का तुम्हाला आरक्षण का बरं भेटताय? तुम्ही क्लास आहात म्हणून नाही भेटताय, तर तुम्ही कास्ट आहात म्हणून भेटत आहे. हा बेसिक मुद्दा आहे. तुम्हाला आरक्षण कास्ट आहे म्हणून नाही, क्लास आहे म्हणून नाही, वर्ग आहे म्हणून नाही, तर कास्ट आहे म्हणून तुम्हाला आरक्षण भेटत आहे. आणि ही कास्ट कोण डिसाईड केली? तुम्ही म्हणाल मनुस्मृतीने केली. बिलकुल नाही. मनुस्मृतीने डिसाईड केलेली त्यांचा तो 3 वर्ण 4 वर्ण तो आहेच, ती कास्ट आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या देशात संविधान नंतर आला, आरक्षण प्रथम आला. एक लक्षात ठेवा, पॉईंट नोटेट करण्यासारखी गोष्ट आहे. संविधान नंतर आला, आरक्षण प्रथम आलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, सुप्रीम कोर्ट इज नॉट द सुप्रीम पॉवर ऑफ इंडिया. मी प्रूफ देतो तुम्हाला. 26 जुलै 1979 तारखेला राष्ट्रपती कार्यालयाने एक नोटिफिकेशन काढली, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे प्रोटोकॉल काढले आणि त्या प्रोटोकॉलमध्ये दिला आहे की गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमामध्ये 1st नंबर कोण असेल, 2nd कोण असेल, 3rd कोण असेल, 4th कोण असेल, 6व्या नंबरवर आहे CGI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मी प्रूफ देतो, हवेत कुठलेच वाक्य बोलत नाही. 9व्या नंबरवर आहे चीफ जस्टिस ऑफ 9व्या नंबर आहेत सुप्रीम कोर्टाचे जज. मग जे लोक 9व्या नंबरवर आहेत, 10व्या नंबरवर आहेत, त्यांची एवढी ताकद झाली का की ते संविधान संपवून टाकतील? कोणाविरुद्ध लढतोय? मग सुप्रीम पॉवर नाही, मग आपल्याला एक्झिक्युटिव्ह पॉवर माहीत पाहिजे, ज्युडिशियल पॉवर माहीत पाहिजे, जनरल पॉवर माहीत पाहिजे आणि सुप्रीम पॉवर माहीत पाहिजे. हे कोण सांगणार आहेत आपल्याला? म्हणजे सांगण्यात तात्पर्य असं आहे की आपण कास्ट आहोत म्हणून आपल्याला आरक्षण भेटलं आहे, क्लास आहोत म्हणून नाही. कास्ट कोण डिसाईड केली? यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल. आपल्याला 1901चा ॲक्ट पाहावं लागेल, 1909चा ॲक्ट वाचावं लागेल, 1919चा बेसिक आणि 1935चा त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला आरक्षण दिल्यात गेलेलं आहे. आणि 1927-28ला एक कमिटी बसवण्यात आली होती. जेव्हा सायमन कमिशन जेव्हा आलं होतं, त्या सायमन कमिशनच्या अंडरमध्ये एक कमिटी बसवली, सर OHB स्टार्ट. आणि या कमिटीच्या अंडरमध्ये 10 मेंबर होते आणि त्या 10 मेंबरमध्ये होत्या ठक्कर बापा होते आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते. त्या कमिटीने डिसाईड केलं कास्ट कोण असेल. तो कास्ट असेल तो अनटचेबिलिटीच्या बेसवर असेल, इकॉनॉमिक बेसवर असेल, सोशल बेसवर असेल, एज्युकेशनल बेसवर असेल, की नोशन अनटचेबिलिटीच्या बेसवर असेल, की लिटरल अनटचेबिलिटीच्या बेसवर असेल, असे वर्ग केले आहेत. त्यामुळे आम्हाला क्लास जेव्हा अभ्यास करतो तर ऑप्रेस्ड क्लास म्हणजे काय समजून घ्यावं लागेल, डिप्रेस्ड क्लास म्हणजे काय समजून घ्यावं लागेल, सप्रेस्ड क्लास म्हणजे काय समजून घ्यावं लागेल, बॅकवर्ड क्लास म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल. कोणीच विचार करत नाही. याच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यावेळी ते अधिकारी बसले, त्या कमिटी बसले, त्या कमिटीने ते व्याख्या तयार केलेल्या आहेत. हे रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत. लक्षात येत आहे का? आणि जोपर्यंत हे क्लासचे आणि कास्टचे रेकॉर्ड आपल्या हातात येत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं केलेला तर्क किती रास्त आहे आणि अरास्त आहे हे आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडू शकत नाही. आणि यासाठी आपल्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन एक चर्चा करायला पाहिजे आणि यातून मार्ग काढायला पाहिजे. तो कसा काढायचा आपण पुढच्या सत्रात ठरवू. कार्यक्रमाला सुरुवात करतो. आदरणीय राष्ट्रीय महासचिव संयुक्त राष्ट्र मोर्चा माननीय OBC नेते ॲडव्होकेट प्राध्यापक रमेश पिसे सरांना विनंती करतो त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं, कारण वेळ खूप होत चाललेला आहे. की ही जी काही सध्याची बदलती परिस्थिती आहे, ही बदलती परिस्थिती यापुढे अधिक पुन्हा किचकट होत जाणार आहे आणि ती किचकट होत जावी हाच सध्याच्या केंद्रातल्या सरकारचा आणि राज्यातल्या सरकारचा एकमेव हेतू आहे. अन्यथा काही कारण नसताना जो सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्टचा जो निर्णय आहे आणि जे सुप्रीम कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये येत नाहीत, जो विषयच नव्हता, त्या विषयावर सुप्रीम कोर्टाने दिलेलं आपलं मत आणि केलेलं भाष्य दॅट इज व्हेरी व्हेरी ऑब्जेक्शनेबल. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या त्या निर्णयावर कुठलंही भाष्य करणं म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. या सदराखाली जर आम्हाला जर भ्रमिष्ट केल्या जात असेल तर आपण जर कंटेम्प्ट ऑफ कोर्टबद्दल जर बोलत असाल तर व्हॉट अबाउट द कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन? कारण कॉन्स्टिट्यूशन पहिले आहे, त्यानंतर कोर्ट आलेला आहे. त्याच्यामुळं कोर्टाच्या न्यायाधीशाचा कोर्टाचा अवमान होतं. या सदराखाली कोणीही भाष्य करू नये. हा जो काही छुपा दडलक जो आहे
तो अतिशय घातक आहे. 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सगळ्यात पहिले जर प्रतिक्रिया जर कोणी दिली असेल तर राष्ट्रीय संयुक्त मोर्चाच्या माध्यमातून, ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून, संविधान परिवाराच्या माध्यमातून, कास्ट्राईब संघटनेच्या माध्यमातून 7 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस आदरणीय बबनराव तायवाडे साहेब अमृतसरला ओबीसी महासंघाचं अधिवेशन सुरू होतं, त्याच वेळेस आम्ही जंतर मंतरला धरणे आंदोलन दिलं. आणि 8 तारखेला राष्ट्रीय तेली समाज महासंघ, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, संविधान परिवार या माध्यमातून आम्ही 2 अधिवेशनं घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जे पहाडगंज पोलीस स्टेशनच्या मागे आहेत. विषय हाच होता. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद साहेब हे आवर्जून आले होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी या सगळ्या गोष्टीची चिरफाड केली आणि त्याचं विश्लेषण केलं ते अतिशय उल्लेखनीय आणि ते अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे सुप्रीम कोर्ट आता हे आम्हाला सांगतायत की फर्स्ट जनरेशननीच फक्त बेनिफिशरीज व्हावं. दुसरी गोष्ट पुन्हा ते मोठ्या आवडीने सांगतायत की इथेही ओबीसी प्रमाणे SC ST प्रवर्गालाही क्रिमिलियरची अट लावण्यात यावी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जी पहिली जनरेशन आहे त्या पहिल्या जनरेशननीच बेनिफिट घ्यायचा, त्याच्यानंतर क्रिमिलियरची अट राहील आणि 50% कॅप कुठल्याही प्रमाणात हटल्या जाणार नाही, तिथल्या तिथेच तुम्हाला हे सगळं ॲडजस्ट करावं लागेल. आता जेव्हा क्रिमिलियरची अट आदरणीय तायवाडे साहेब आणि आमचे चंद्रलाल मेश्राम साहेब न्यायमूर्ती आहेत आणि दोघेही मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते, जबाबदार मंडळी आहेत. आदरणीय तायवाडे साहेब हे महाज्योतीचे पण संचालक राहिलेले होते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा क्रिमिलियरची अट सर आपल्याला नव्हती तर त्यावेळेस आपलं ओबीसीचं शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं प्रमाण जे आहेत, पर्सेंटेज आहेत, हे जवळपास 12.5% होतं. पण जेव्हा क्रिमिलियरची अट लागली तर त्यावेळेस ते पर्सेंटेज जे आहेत हे 12.5वरनं 4.5% आलं. दिस विल हॅपन विथ SC and ST इफ द क्रिमिलियर स्ट्रॅटेजी टेक्स प्लेस. जर क्रिमिलियर लागू झालं तर जे SC STचं आजचं प्रमाण आहे शिक्षणामधलं, नोकऱ्यांमधलं, हे सपाट्याने कमी होईल. म्हणून ते घातक आहे. आणि जर क्लासिफिकेशन करणंच जर असेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर मग ते क्लासिफिकेशन हे सगळ्यांमध्येच व्हायला पाहिजेत, सवर्णांमध्ये व्हायला पाहिजेत. जर तुम्हाला या देशामध्ये जातव्यवस्था, वर्णव्यवस्था निर्माण करताना जर कुठल्याही प्रकारची तुम्हाला लाज शरम वाटली नाहीत, मेंटेन करण्यामध्ये जर तुम्हाला जर इंटरेस्ट आहेत, तर मग आरक्षण संपवण्याचा हा चंग बांधणं हे सरळ सरळ फार मोठं षडयंत्र आहेत. जोपर्यंत या देशामध्ये जातव्यवस्था आहेत, वर्णव्यवस्था आहेत आणि जोपर्यंत ती नष्ट होणार नाहीत, नष्ट करण्याचं काम कोणाचं आहे? शासनाचं, प्रशासनाचं आहे. आणि जोपर्यंत शासन प्रशासन ते कुणाचंही असेल, आधी कुणाचं होतं, आता कुणाचं आहेत, नरेंद्र मोदी साहेब काय बोलतात, अमित शहाजी काय बोलतात, JP नड्डा काय बोलतात, किंवा त्यानंतर इथे भागवत काय बोलतात आणि राहुल गांधी काय बोलतात, याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही. आणि जर तुम्हाला वाटतं किंवा आम्ही फक्त पहिले जनरेशनचे बेनिफिशरीज आहोत, पुढच्या जनरेशननी त्याग करावात, तर राजकारणामध्ये जी माणसं वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या, जनरेशन टू जनरेशन, कोणी लोकसभेवर आहेत, राज्यसभेवर आहेत, विधानसभेवर आहेत, विधान परिषदेमध्ये आहेत, तुम्हीच मंत्री, तुमचाच परिवार मंत्री आणि पुढेही तेच होईल, तर पहिले तुम्ही त्याग करा. जर करायचं असेल तर पहिले तुम्ही तो त्याग करा. जब तक आप ये त्याग नहीं करोगे, आपके घर के लोग, हस्बैंड भी रहेगा, वाइफ भी रहेंगी, लड़का भी रहेगा, आने वाले आपके नाती पोती भी रहेंगे और हमको कहेंगे कि बेन रमेश पिसे जी आप अभी क्लास 1 ऑफिसर थे, अभी आपका लड़का नहीं बनेगा, पोता तो बनेगा ही नहीं, यू हैव टू सॅक्रिफाईस फॉर द सेक ऑफ अदर डाऊन ट्रोडन अँड वंचित पीपल. म्हणजे आम्ही वंचित आहोत हे वारंवार तुम्ही आम्हाला सांगून इतर वंचित घटकाला आम्हाला अपलिफ्ट करायचा है, या नावाखाली जो चंद्रशेखर साहब ने जिस बात के ऊपर काफ़ी सटीक अंदाज में बात रखी वह मैं रखता हूँ, क्योंकि उनका इंटरव्यू जो हुआ वो बहुत मायने रखता है. उनके साथ में मैंने भी बहुत शेयर किया है, करीबन पौन घंटा. अगर आपको 5 जजेस का ये जजमेंट है तो ये 5 जजेस में है कौन?
एक भी तो हमारा कोई ओबीसी का बंदा नहीं है, ऑल आर सवर्ण पीपल। एक था या है तो उन्होंने भी बहुत सारे जो पन्ने हैं वो खुद के ही माध्यम से दे दिए और सत्यानाश हमारे ही किया है, तो ये हमारे है ही नहीं। इसलिए चंद्रशेखर साहब ने उस दिन जानबूझ के कहा कि आप एक काम कीजिए, आप इसके ऊपर और 2 जजेस का या 4 जजेस का नया बेंच बनाइए और उसमें आप सवर्ण छोड़ के ओबीसी, एससी और एसटी के जो जजेस है वो अपॉइंट कीजिए और फिर वो क्या कहते हैं उसको आप अमल में लाइए। क्योंकि इंदिरा साहनी का जजमेंट ये 9 बेंच का था। 9 बेंच के जजमेंट को अगर कोई कम बेंच वाला जजमेंट देता है तो वो कैसे एक्सेप्टेबल होगा, वो हो ही नहीं सकता। और जो जरूरत सुप्रीम कोर्ट करने की क्षमता नहीं रखता है, दैट पावर रेस्ट ओनली इन द हैंड्स ऑफ पार्लियामेंट एंड रिस्पेक्टेड प्रेसिडेंट ऑफ इंडिया, वो अधिकार आपने स्टेट गवर्नमेंट को कैसे दिए? धन्यवाद सर। यानंतर आदरणीय मान्य विश्वदीपजी करंजीकर सर यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा आपलं थोडक्यात मनोगत करावं अशी विनंती करतो। मित्र, भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे? बेरोजगारीची काय परिस्थिती आहे? 10% बेरोजगारी आहे। GDPची काय परिस्थिती आहे? म्हणायला 6.5-7% म्हणतात। लोणचं घालणाऱ्या त्या मावशी ज्यांना लोकलमध्ये कोणी उभं नीट करत नाही अशा अर्थमंत्री म्हणतात की 6.5 ते 7% आहे, पण वास्तविक बघितलं तर 4 ते 4.5% आहे। त्याचबरोबर महागाईचा दर काय आहे? 7% महागाई आहे। त्यानंतर उच्च शिक्षणाची काय परिस्थिती आहे? साक्षरतेची काय परिस्थिती आहे? जसं आता सरांनी सांगितलं की लिटरसीचा रेट काय? लिटरसीचा रेट 70 ते 80% आहे, पण वेलफेअरच्या स्कीम्स नसल्यामुळे, आपल्या कल्याणकारी योजना नसल्यामुळे त्याला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्याला आरक्षणाचा लाभच घेता येत नाही। मित्रांनो, आरक्षण परिषदे आरक्षण कधी मिळतं? जेव्हा तो कल्याणकारी योजनांचा लाभार्थी असतो। कल्याणकारी योजनांचा लाभार्थी झाल्याच्या नंतर त्याला आरक्षण घेता येतं। आणि आज जे उठून आरक्षण मागतायत त्यांना कल्याणकारी योजना आणि आरक्षणातला मुळात फरकच कळलेला नाही। ज्याला राशन पाहिजे तो म्हणतो राशन पाहिजे, तर राशनसाठी मला आरक्षण पाहिजे, म्हणजे मुळात त्याची लढाई राशनची आहे। त्याला कल्याणकारी योजना देण्याची गरज आहे, तर तो आरक्षण मागतोय। इतकी आपल्याकडे बौद्धिक दिवाळखोरीची आज 2024 मध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर मित्रहो, अशी ही परिस्थिती आहे। FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची परिस्थिती काय आहे? 60 to 70 बिलियन डॉलर्सची आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येते, पण मग आपण मागतोय आरक्षण। आरक्षणासाठी आपण भांडतोय। खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आहे का? आपल्याला त्याचा काय फायदा आहे? शून्य। मग जर आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही आहे तर FDIचं आपण काय लोणचं घालायचं काय? झालंय काय? खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण या तिन्ही गोष्टींमुळे ज्या आपल्या पूर्ण नोकऱ्या संपलेल्या आहेत। मुळामध्ये सरकारी क्षेत्र आहे 15%, त्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे 13 ते 14%ची। त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमुळे आपलं खूप नुकसान झालेलं आहे। जे 50% ओपन कॅटेगरीला भेटतं ना, आता EWSमुळे पण खूप नुकसान झालं आहे। यांच्यामुळे आम्हाला नोकऱ्या भेटत नाहीत। 13%मध्ये, 60%मध्ये, 27%मध्ये आपलं काय होणार आहे? मलेशिया देशामध्ये जर तुम्ही बघितलं, आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं म्हणतो आपण, बरोबर आहे? तर ब्रिटिशांनी जगभरामध्ये ज्या ज्या देशांवर राज्य केलंय त्या देशांना आपण सरळसोटपणे आपण काय म्हणतो? कॉमनवेल्थ कंट्रीज। ज्या ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केलंय ते देश सोडून जात असताना त्यांनी तिथल्या संपत्तीचं पुनर्वाटप केलेलं आहे। तुम्ही हाँगकाँग बघितलं असेल, इतर देश बघितले असतील, तर त्या देशामधून त्यांनी जात असताना तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं म्हणजे लँड रिसोर्सेसचं, वॉटर रिसोर्सेसचं आणि वेल्थ क्रिएटिंग ॲसेट्सचं त्यांनी तिथले रिडिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। परंतु भारतामधून जात असताना एक मोहन गांधी नावाचा व्यक्ती, जवाहर नेहरू नावाचा एक व्यक्ती आणि त्याचे जे काही बगलबच्चे होते काँग्रेसवाले, त्या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या तिसऱ्या जे स्वातंत्र्याची हक्कदार पार्टी होती, अस्पृश्य, त्यांच्या वाट्याला लँड रिसोर्सेस येऊ दिले नाही। व्हेरॅज पाकिस्तानला 3 लाख स्क्वेअर किलोमीटरचा प्रदेश मिळाला। अस्पृश्यांना काय मिळालं? ओबीसीजला काय मिळालं? मायनॉरिटीजला काय मिळालं? काहीच नाही। पाकिस्तानला काय काय मिळालं? वॉटर रिसोर्सेसमध्ये काय मिळालं?
झेलम, रावी, चिनाब, सतलज, ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी मिळालं. अस्पृश्यांना काय मिळालं? मायनॉरिटीजला काय मिळालं? ओबीसीजला काय मिळालं? मी तुम्हाला विचारते, काय मिळालं तुम्हाला? वेल्थ क्रिएटिंग ॲसेट्स, ज्याला आपण म्हणतो की ज्या उद्योगाच्या किंवा ज्या वस्तूच्या आधारावर आपण उद्योग निर्माण करू शकतो, ज्याच्यावरनं पैसे कमवण्याची संधी निर्माण होत असते, असा कोणता उद्योग तुमच्या हवाले इथे करून गेलेला आहे कोणी? किंवा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर तुमच्यासाठी कोण देऊन गेले का? दुर्दैवाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आयुष्य आहे ते अजून थोडंसं आपल्याला लाभलं असतं, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची चळवळ लाभली असती तर कदाचित चित्र अजून वेगळं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा क्रिप्स कमिशन येऊन गेलं आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं 8 ऑक्टोबर 1942ला सांगितलं, आम्ही भारतातून जात असताना की इथल्या संसाधनांचं आम्ही समन्यायी पुनर्वाटप करून जाऊ. पण या लोकांनी काय सांगितलं की तुम्ही या जर अस्पृश्यांना आणि इथल्या सर्व मायनॉरिटीजला, ओबीसीजला सर्वांना तुम्ही काही देणार असाल तर हे आम्हाला मान्य नाही. भारतामधून जितकी तुम्हाला काही संपत्ती लुटून नेता येत असेल ती लुटून घेऊन जा, पण यांना काही मिळता कामा नाही. तर मित्र हो, तुम्ही जर आज विचार करत असाल तर 32,87,263 स्क्वेअर किलोमीटरच्या भारतामध्ये तुमच्या हक्काची जमीन कुठं आहे? तुमच्या हक्काचं पाणी कुठं आहे? कॅनलचं, नदीचं पाणी कोणाला भेटतं? ज्याच्याकडे जमीन आहे. आमच्याकडे जमीन आहे का? अशोक भाऊ, जमीन आहे आपल्याकडं? काय आहे आपल्याकडं? काहीच नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला 52 संविधानामधून स्टेट्स अँड मायनॉरिटीज, जो भारतीय संविधानाच्या अनुषंगाने शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने जो त्यांनी ग्रंथ दिला होता की भारताचं संविधानमध्ये आमच्या पक्षाद्वारे किंवा आमच्या ज्या काही पार्टीच्या ज्या मागण्या आहेत त्यानुसार त्यांनी जी काही मागणी केली होती त्यामध्ये 52 प्रावधान मागितलेले होते. त्यातलं सर्वात एक कमीत कमी ताकद असलेली जी गोष्ट आहे ती म्हणजे आरक्षण. ते आपल्या वाट्याला आलेलं आहे. ते पण कशामध्ये? शिक्षण आणि नोकरीमध्ये. तर बंधू आणि भगिनींनो, मला सांगा, आपला जो लढा आहे तो फक्त आरक्षणापुरता मर्यादित आहे का? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही बोललं पाहिजे. आपला प्रश्न फक्त आरक्षणापुरता मर्यादित आहे का? आपला लढा कुठपर्यंत असला पाहिजे? आपलं जे स्वातंत्र्य आम्हाला 15 ऑगस्ट 1947ला मिळालं, त्या स्वातंत्र्यामधून आम्हाला काय मिळालं? अल्टिमेटली आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे होतं. ते तुम्हाला मिळालंय का? का आपल्याकडे गाड्या नाही आहेत, घोडे नाही आहेत, कार नाही आहेत, जमीन नाही आहे, कुठलाही उद्योग आपल्या नावावर का नाही आहे? कारण आपल्याला ते दिलं गेलेलं नाही आहे. ही क्लॅरिटी, ही अंडरस्टँडिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देऊन गेलेले आहेत. हे आपण मरेपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे. सरकारी उद्योग किती प्रायव्हेट सेक्टरला विकले गेले? आपल्यापैकी एकही माणूस का नाही गेला? का नाही जाऊ शकलो आपण की हा उद्योग आमच्या तुम्ही मागासवर्गीय संस्थेला द्या, आम्ही चालून दाखवू. हिंदुस्तान झिंक मी चालून दाखवू शकतो, हिंदुस्तान एरोबॅटिक्स मी चालून दाखवू शकतो. हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये काय येत नाही? आपल्यापैकी एक यादव नावाचे गृहस्थ होते, त्यांनी विमान तयार करण्याचा कारखाना त्यांना टाकायचा होता, जावं लागलं त्यांना. समाज पाठीशी जर उभं राहिला असता तर आज बोईंगपेक्षा आज त्यांची मोठी कंपनी राहिली असती. एअर इंडिया टाटाला देण्यापेक्षा यादवला जर दिली असती तर आज ती कंपनी मोठी झाली नसती आणि त्यातून आपला समाज मोठा झाला नसता. तर मित्रांनो, जे आपण आरक्षण हे जेव्हा बोलतो आपण, तर आरक्षणाची जी व्याख्या आहे ती आपल्याला खूप ब्रॉड करण्याची आवश्यकता आहे. फक्त नोकरी, सामाजिक, आर्थिक आरक्षण आपल्याला नको आहे. आपल्याला स्वातंत्र्य म्हणून जे काही आरक्षण आपल्याला पाहिजे ते सर्व प्रकारचं आरक्षण आपल्याला पाहिजे. आणि भारताचा नागरिक जर आम्ही असू तर आम्हाला सर्व प्रकारच्या सर्व गोष्टींमध्ये सर्व ठिकाणी आम्हाला वाटा पाहिजे. आणि तो जर वाटा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही विद्रोह केल्याशिवाय राहणार नाही. ही कमिटमेंट तुम्ही स्वतःशी करा आणि आज या परिषदेच्या माध्यमातून करा, ही सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान, जय भारत. समाजाची एक व्हिजन डॉक्युमेंटरी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने आम्ही शासनाच्या विकासासंदर्भात आराखडे तयार करतो ना, त्याच पद्धतीचं समाजाचं एक व्हिजन डॉक्युमेंट तयार असायला पाहिजे. व्हिजन डॉक्युमेंटमध्ये आर्थिक, सामाजिक आणि सर्वांगीण अनुषंगाने एक व्हिजन डॉक्युमेंटरी असायला पाहिजे. आणि ते व्हिजन डॉक्युमेंटरी आणि प्रशासन आणि समाज ह्या तिन्हीची सांगड घालून त्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. काय होतं जनरली, आपण मासेस लोकांना ह्या ठिकाणी जे आहे इथे जास्त आणि इथे कमी, ही जी संख्या आहे, हे रेशो जो आहे हे बदलायला पाहिजे. अगोदर मासेस लोकांना आपण या ठिकाणी
एस का होत नाही, कारण फक्त आपण दोनच विषय घेतो, आरक्षण आणि नोकरी. बाकीच्या विषयावरती आमचं बोलणं, भाषण किंवा परखड मत मांडणं हे फार कमी प्रमाणात होत आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मतांतरे आहेत. सरांनी रिझर्वेशन प्रमोशन संदर्भात त्यांनी काही खूप मेहनत घेतलेली आहे. तर मला एक सगळ्या संघटनांना एक माझं एक नम्रपणे निवेदन आहे, कारण जे काही आपण सरकारच्या वतीनं सरकारच्या विरोधात करत असतो, सरकारला ह्या गोष्टी बेसिक गोष्टी प्रशासन म्हणून आम्हाला काही माहिती असतात, तर त्याचा अनुभवाचा फायदा त्या पिटिशनमध्ये काही गोष्टीमध्ये करेक्शन्स करता येईल काय, आणि करेक्शन्स करताना ते जर ह्या गोष्टी आमच्या थ्रू जर गेल्या, किंवा मी असेल किंवा माझ्याबरोबरचे जे काही आमचे सहकारी काम करणारे असतील त्यांच्या थ्रू जर गेल्या, तर त्याच्यात लॅकुणाच काय आहेत आणि त्याच्यात काय निर्णय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही, याबद्दलची बरीचशी माहिती जी आहे आपण त्याच्यात इनपुट म्हणून देऊ शकतो. नाही ठीक आहे, डायरेक्ट नंबर नाही, मला त्याच्यात काय माहिती आहे की पिटिशनमध्ये आपण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे का नाही, आणि आपण काय मागतो आहोत आणि काउंटर इफेक्ट त्याचे रिझनिंग काय दिलेले आहेत, व्हॉट आर द रिझनिंग्स आर देअर. जे उदाहरणात काय सांगितलं माहिती आहे का, एका पिढीहून दुसऱ्या एका पिढीला आरक्षण संपले पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला, तर मी पहिली पिढी आहे माझ्या समाजातील मी पहिला व्यक्ती आहे की सर आहेत आमचे किशोर गजबिये सर, त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. घोलप सर आहेत, घोलप सभा सरांच्या कॉर्पोरेशनला MD म्हणून होतो, त्यावेळेस सर आमचे सचिव होते. तर मी पहिली पिढी आहे, बरोबर आहे का नाही. उदाहरण का देतो माहिती आहे का, त्या पिटिशनमध्ये आपल्याला स्पेसिफाय करून उदाहरण दाखवावं लागणार आहे, कोर्टाला सांगावं लागणार आहे की तुम्ही कसं चुकीचं केलेलं आहे. तर त्यासाठी एक स्पेसिफाय उदाहरण करून त्या पिटिशनमध्ये दाखवावं लागणार आहे. उदाहरणार्थ एक्स माझं नाव आहे, मी या तारखेला माझा जन्म झालेला आहे, मी या तारखेला शासकीय नोकरीत लागलो आहे, वयाच्या 98 वर्षी मी रिटायर होतो. उदाहरण समजा जर घ्यायचं झालं, मी घेतो माझं घ्या तुम्ही उदाहरण, मी 2028 मध्ये रिटायर होणार आहे, माझा मुलगा आता 10वीला आहे. 2028 नंतर माझं उत्पन्न किती राहणार आहे, पेन्शन, जे काही मला पेन्शन मिळणार आहे ते पेन्शन, म्हणजे त्या 50-60 हजार पेन्शनमध्ये त्या कुटुंबाचा निर्वाह होणार का उदरनिर्वाह. मी जर त्या उच्च प्रतीमध्ये आलो, शासनाचे जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवृत्त झालो मी, तर त्या व्यक्तीला त्या आरक्षणाचा माझ्या पिढीला फायदा होतो काय. हा साधा प्रश्न आहे. त्या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन जे आहे, इंटरप्रिटेशन हे आपल्या पिटिशनमध्ये उदाहरण दाखल द्यावं लागणार आहे त्या ठिकाणी, कारण अशा पद्धतीचे उदाहरण जनरली वकील देत नाही किंवा त्या पिटिशनचा भाग नाही असं समजलं जातं, परंतु तसं नाही मित्रांनो. काय सांगतो, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि लाचा पण विद्यार्थी आहे. शासनानं काही ठिकाणी सुरुवातीला पोस्टिंग बाजूला दिल्यामुळे माझं LLB LLM इन कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं आहे, म्हणून पिटिशन्स दाखल करताना ह्या बाबीची दखल घ्यावी असं मला वाटते. एकदा जर बघितलं तर त्याच्यात हे उदाहरण देता येईल. राहिला प्रश्न मंत्रालय स्तरावरती ह्या ज्या काही संघटना आहेत आपल्या, सोशल जस्टिस डिपार्टमेंट, OBC TDG, ह्या सर्व डिपार्टमेंट्स आहेत. ह्या डिपार्टमेंट्सला आपला एक पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिलेले आहेत ते निर्णयाची अंमलबजावणी कशी करू नये याचं एक पिटिशन, याचं एक निवेदन हे जे आहे आपल्याला सगळ्यांनी मिळून द्यायचं आहे. निवेदन दिल्यानंतर त्याच्यानंतर प्रोसेस सुरू होणार त्याच्यावरती, त्या प्रोसेसचं फॉलोअप जे आहे दॅट इज इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे जे संघटना काय होते माहिती आहे का मित्रांनो, मंत्रालयामध्ये, मंत्रालय इज अ हब, मंत्रालय हे सत्तेचं केंद्र आहे आणि सत्तेच्या केंद्रावरती ज्या पद्धतीचं प्रेशर पाहिजे आहे, काय प्रेशर गट करून त्याच्यावर ते गट जे आहे ते प्रेशराईज मंत्रालय कधीच होत नाही. कारण आपल्याला रिजनल लेवलला नाशिक, नागपूर, मुंबई सोडून पुण्या या ठिकाणी आपण आपली शक्ती प्रदर्शन करत असतो, खूप शक्ती दाखवतो, असं व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, पण ते शक्ती मंत्रालयापर्यंत त्याचं ताकद व्यवस्थित पोहोचेपर्यंत ते क्षीण होऊन जातात. तर ह्या ज्या शक्ती झालेल्या क्षीण जी आहे ती शक्ती ती न होता ती रसद जी आहे माहिती आहे का, तुमची ताकद काय होते माहिती आहे का, तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवबर एकदा. क्षीणहीन शक्तीहीन झालेला होता, पण काय जोपर्यंत विचाराची ताकद तुमच्या डोक्यात येत नाही, विचार थॉट्स, तोपर्यंत ते विचार तिथपर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. हे जे थॉट्स असतात ना, हे विचाराची देवाणघेवाणीचे थॉट्स तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि हा जो प्रेशर आहे, हा जो डायसचा प्रेशर आहे, डायसचा प्रेशर हे मंत्रालयावर आणणे गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या डायसचा प्रेशर मंत्रालयावर येणार नाही तोपर्यंत तिथून मुवमेंट्स जे असतात, बरोबर आहे का नाही, दोन पद्धतीनं सबमिशन केला जातो, हो किंवा नाही करायचं. नाही करायचं तर 100 कारणे असतात, करायसाठी एकच कारण लागतं. फक्त ह्या कारणामुळे हे पद्धतीने आरक्षण असेल त्या कुठल्याही एखाद्या समाजाला बेनिफिट द्यायचं असेल, कसं नाही द्यायचं हे 100% करता येतो, नाही द्यायचं म्हणून. पण देत असताना त्याचा पाठपुरावा करणे, त्याच्यासाठी चांगली विचाराची मानसिकता असलेले अधिकारी आणि संगत, सगळ्यांची संगत लागणार आहे, तरच ह्या गोष्टी होणार आहे. कारण काय होणार माहिती आहे का, परिषद घेऊ, सुप्रीम कोर्टात काहीतरी पिटिशन टाकू, पण याचा कॅबिनेट निर्णय कोण घेईल. हे जे पिटिशन्स आपले आहेत याच्यासाठी तुम्हाला निवेदन द्यावं लागणार आहे.
CMना संबंधितांना भेटून याचं कॅबिनेटमध्ये निर्णयाचे रूपांतर करून घ्यावं लागणार आहे. ती जी ताकद आहे ती ताकद आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे. आणि वर्कफोर्स म्हणजे याचा अर्थ आपल्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बरेच बहुजन संग्रामांचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तर त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी आपल्याला घेता येईल. त्याचं फॉलोअप कोण करेल? पिटिशन दिली तुम्ही, हे सुप्रीम कोर्टाचा हा जजमेंट आहे, हे असं आहे, याचं रिझनिंग करून या पद्धतीचा कॅबिनेट निर्णय घ्यावा. तर त्याचं ज्यावेळेस फॉलोअप करायसाठी आपण जातो त्याची मांडणी जी आहे 3 डिपार्टमेंट त्याचं विभागणी होईल. त्या ठिकाणी एक OBC डिपार्टमेंटला एक फाईल जाईल, एक सामान्य प्रशासन विभागाला फाईल जाईल, एक आदिवासी विभागाला फाईल जाईल आणि प्रत्येक डिपार्टमेंटची ओपिनियन त्या ठिकाणी वेगवेगळे राहतील. हे सगळ्यांचं झाल्यानंतर ते कॅबिनेटला जाणार आहे. मग त्याचा जो प्रेशर आहे तो प्रेशराची एक स्ट्रॅटेजी आपल्याला करावं लागणार आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आहे त्या परिषदेच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतोय की ती एक स्ट्रॅटेजी आपण फॉर्म करावी. एक लाईन ऑफ एक्शन जी आहे किती पद करायचं आहे आणि तो प्रेशर जो आहे तो प्रेशर ग्रुप त्या ठिकाणी आपल्याला पाशा सर हे करावं लागणार आहे. यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट शरद गच्चे साहेब, अधिवक्ता सुप्रीम कोर्ट, मी थोडक्यात 30 सेकंदामध्ये त्यांचा परिचय देतो. शरद गच्चे साहेब सुप्रीम कोर्टात वकिली करतात. पदोन्नती आरक्षणाबाबत कास्टाई महासंघाच्या 2 याचिका त्यांनी दाखल केलेल्या आहेत. अरुण गाडे साहेब यांच्या पुढाकाराने 1 ऑगस्टच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात यांनी सुद्धा याचिका दायर केलेली आहे. मी आदरणीय ॲडव्होकेट शरद गच्चे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. शरद गच्चे साहेब. Now, 1st of August 2024, the Supreme Court gave a very strange decision. 6:1 च्या रेशोनी सुप्रीम कोर्टाच्या एका 7 जजेसच्या बेंचनी EV चिन्नैयाचं 2004चं आलेलं जजमेंट ह्यांनी ओव्हरटर्न केलं. मित्रांनो, 2 जजमेंट आहेत ह्याच्यामध्ये. जर आपण प्रामुख्याने पाहायला गेलं तर प्रायमरीली EV चिन्नैया आणि 1976चं NM थॉमस वर्सेस स्टेट ऑफ केरला, हे दोन्हीही 5 जजेस बेंचचे जे जजमेंट्स होते, हे 2 जजमेंट्स इथे प्रामुख्याने ओव्हरटर्न झालेले आहेत. NM थॉमस, वाय आय एम emphasizing on NM Thomas is, NM Thomas was the first judgment wherein the Honorable Supreme Court had held that entire scheduled caste, the list of the precedents list, that entire scheduled caste constitutes one homogeneous group. आणि ह्या जे जजमेंट आलेलं आहे कालचं देवेंद्र सिंगचं, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंगचं, त्यात चीफ जस्टिस आणि अजून 2-3 न्यायमूर्तींचं प्रामुख्यानं त्यांची एक होल्डिंग अशी आलेली आहे की दिस entire group is not at all a homogeneous group and this is a heterogeneous group, which is shocking to everyone, says, even to the might be to some judges' conscience also, wherein Justice Bela Trivedi has dissented in her judgment as well. Now, coming to the second thing, now the repercussions of this judgment, ह्या जजमेंट्सचे रेपरकशन कसे होणार आहेत. जर आपण प्रामुख्याने पाहायला गेलं, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, जर 13% आरक्षण एंटायर सब SC कॅटेगरीसाठी होतं, ठीक आहे, तर प्रत्येका कॅटेगरीला इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर पॉप्युलेशन ते त्यात सगळ्या 13% पार्टिसिपेट करत होते. आता सब कॅटेगरायझेशनचा बॉल यांनी टाकलेला आहे स्टेटच्या कोर्टमध्ये. स्टेट, ठीक आहे, स्टेटला त्यांनी बंधनकारक ठेवलं आहे की इम्पेरिकल डेटा द्या, कोणाचं रिप्रेझेंटेशन किती आहे त्याच्यानंतर तुम्ही द्या. सध्याला अजूनही कुठलं नोटिफिकेशन नाही आलेलं, म्हणून आपण हे सांगू नाही शकणार की क्रायटेरिया हे काय ठेवणार आहेत. पण सगळ्यात मोठं नुकसान इथे प्रत्येका घटक वर्गाचं असं झालेलं आहे की ज्या प्रत्येका वर्गाला एंटायर 13% मध्ये कम्पीट करता येत होतं, प्लस द 50% जो ओपनचा, 40%, त्याच्यातलं 10% तर EWSनी घेतलं. आता ह्या सगळ्या 59 जातींना या 13% एक छोटा तुकडा भेटणार आहे. हे या जजमेंटचं प्रामुख्याने जे तुम्हाला डिस्गाईजमध्ये दाखवत आहेत ना की वी आर गोइंग टू अपलिफ्ट द मोस्ट बॅकवर्ड ऑफ द बॅकवर्ड्स,
हा प्रामुख्याने या जजमेंटचा सगळ्यात मोठा तोटा आहे जो या समाजाला पत्करावा लागणार आहे. नाव सेकंडली, या जजमेंटचा त्याच्यानंतर जर मी नागराज एक प्रामुख्याने जेव्हा आम्ही रिझर्वेशन इन प्रमोशनचा, इथे बरेचसे जण माझ्या मते शासकीय सेवेमध्ये आहेत, सगळ्यांना त्या रिझर्वेशन इन प्रमोशनचा फटका बसलेला आहे. मी अतिशय एकदम कॅज्युअल लँग्वेजमध्ये सांगतोय की जो फटका बसलेला आहे त्यामुळे नागराज ही जी केस आहे ह्याला आपण जेव्हा जेव्हा रिझर्वेशन इन प्रमोशन घेऊ त्यावेळेस या केसने 3 पॅरामीटर्स दिले होते. ठीक आहे. प्रायमरी पॅरामीटर वॉज द स्टेट वाईल गिविंग द रिझर्वेशन इन प्रमोशन शॅल सी 3 थिंग्स. प्रायमरीली, is there inadequacy of the representation? Secondly, data regarding will their inclusion in the higher post lead to inefficiency or disturb the overall efficiency? And third one was the data with respect to are they really backward or not? जर्नेल सिंगमध्ये जेव्हा आम्ही ऑग्यू करत होतो त्यावेळेस आम्हाला एक पॅरामीटर याच्यातला जो होता की बॅकवर्डनेस ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब, हा आम्ही त्याच्यातून कमी करून घेण्यात यशस्वी झालेलो आहोत. आता उरलेले 2 गोष्टी आहेत, एक तर डेटा रिगार्डिंग द एफिशियन्सी आणि दुसरा रिगार्डिंग दर रिप्रेझेंटेशन इन द सर्व्हिसेस. जसं माझ्या पहिलेही विश्वदीपजींनी सांगितलं आहे आणि क्वाईट डीपमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. मी फक्त त्यावरती थोडंसं टिंकर करतो की येस, स्टेटनी तो डेटा सबमिट केलेला आहे. काय डेटा असेल त्याची कॉपीज आम्हाला अजून नाही आमच्याकडे आलेले आहेत, पण जोही डेटा होईल तो प्रायमरीली कोर्ट बघेल आणि आफ्टर दॅट जे काही होईल त्याचा निर्णय येईल. अँड वी आर क्वाईट पॉझिटिव्ह अबाउट इट. ते सांगायला मला हरकत नाही आहे. हे वर्गीकरणाचं आणि क्रिमिलेअरचं जे जजमेंट आलं ते अत्यंत सिरियस आहे. त्यामुळे तुमची भूक वगैरे सगळी बाजूला जा, भूक तुमची विसरली पाहिजे. आणि हा समाज सगळा गच्चा हाल भरायला पाहिजे होता आणि त्याच्या हालच्या बाहेर लोक उभे असायला पाहिजे. पण आपल्या समाजातले आज मध्यम वर्ग जो निर्माण झालेला आहे तो सुद्धा कुठे सिरियस आहे? दे आर नॉट ॲट ऑल सिरियस. मी तर म्हणतो क्रिमिनल लावायलाच पाहिजे. भूषण गवईचं बरोबर आहे. तो जर बाहेर येत नसेल, घराच्या बाहेर, जांभुळे साहेबाच्या नाटकातून त्यांनी मेसेज दिला की आपण एकसंध झाल्याशिवाय आणि एक बलाढ्य राजकीय ताकद निर्माण केल्याशिवाय आपले प्रश्न सुटू शकत नाही, हे लक्षात घ्या. गाडेसाहेब तायवाडे साहेबांनी म्हटलं दक्षिण पश्चिममधून फडणवीसच्या विरुद्ध उभे राहा. करा लागेल ना. किती दिवस नुसत्या ओबीसी परिषद करत राहाल तुम्ही? हे एवढे जर लोक कॅबिनेटमध्ये जर पोहोचले, गाडेसाहेब, अरे पुरा देश हलवून टाकू आपण. घोलप साहेब आपल्या पाठीशी उभे, एवढे मोठे वकील आहेत सुप्रीम कोर्टाचे, इथं बसलेले सगळे जर कॅबिनेट झाले. मी संचालक राहिलो आहे गव्हर्नमेंट ऑफ विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज आणि LLB ऑफ. मी जर झालो ना कॅबिनेट मिनिस्टर, एका देशात एका झटक्यात नाही आहे देशाला पलटून दाखवलं तर बाबासाहेबांचं नाव घेणार नाही. काय मिडमिडीत आरक्षण परिसंवादानं धरणानं फारणं यानं काय होत नाही. ही दुसरी तुमची राष्ट्रीय आरक्षण बचाव परिषद आहे. या नागपुरामध्येच एक पहिला हमला गुजरातच्या आरक्षणाचा रोखण्यासाठी या नागपुरामध्ये कस्तुरचंद पार्कवरती आरक्षण बचाव परिषद केली होती. ते होते आपले रिपब्लिकन पक्षाचे नेते दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. लाख लोक हजर होते त्या परिषदेमध्ये आणि पांडुर्णेच्या आरक्षण बचाव परिषदेमध्ये 2 लाख लोक हजर होते. पण तिथे नेता होता बॅरिस्टर खोब्रागडे सारखा, उपसभापती होते राज्यसभेत त्यावेळेला बॅरिस्टर. आणि सगळ्या राजकीय पक्षाला बोलावून बॅरिस्टरनं त्यांच्याकडून वदन घेतलं होतं की गुजरातमध्ये जातीवाद्यांनी पेटवलेलं हे आरक्षणाचं जे चळवळ आंदोलन आहे हे किती खतरनाक आहे आणि हे मूर्खतापूर्ण असं अनकॉन्स्टिट्यूशनल आरक्षण आहे. आणि सगळ्या नेत्यांनी तिथे पावती दिली होती की आम्ही सगळ्या आरक्षणाच्या बाजूने आहोत. त्यावेळेला नेता होता आणि नेत्यासोबत एक बलाढ्य रिपब्लिकन पक्ष होता. आज नेता अरुण गाडे आपल्याकडे आहे पण पक्ष कुठे आहे? व्हेर इज पार्टी? सगळे लोक इथे बसलेले आहेत, सगळेच नेते आहेत. मी त्यांचं नाव का घेतलं कारण त्यांनी आयोजन केलं या परिषदेचं, मोठं काम केलं. हे काय कमी आहेत का राहुल? हे तर संघर्षातले एज्युटेशनमधले रस्त्यावर जी लढाई लढणारे सैनिक आहेत, मार्शल आहेत. राहुल मून जे का असंच बाहेरच राहायचे का? याला विधानसभेत केव्हा पाठवाल?
विधानसभेमध्ये इथे बसलेला प्रत्येक माणूस जाऊन तिथे जो कॅबिनेट दर्जाचा मंत्री नाही झाला तर तुमच्या याला काही अर्थ उरणार नाही मित्रांनो. त्याच्यावरती तुम्हाला मोटिवेट करायचं. प्रेशर गट बोलले ना तुम्ही सर, यू आर एक्झिक्युटिव्ह मेंबर सर, सहसचिव सर, यू टॉक्स ऑल एक्झिक्युटिव्ह थिंग्स, बट वी हॅव, बाबासाहेबांना म्हटलेलं आहे, साऊथ बरो कमिशनला मुलाखत दिली होती बाबासाहेबांनी, त्या स्पष्ट म्हटलेलं आहे बाबासाहेबांना, यू शुड नॉट बी ए मिअर इलेक्टर ओनली, बट यू शुड बी ए रुलिंग रेस ऑफ दिस कंट्री. आणि आम्हाला रुलिंग रेस बनवायचा इशारा साऊथ बरो कमिशनला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी दिला होता. किशोरजी गजबे आहेत एवढे मोठे, त्याला अध्यक्ष करून टाका राष्ट्रीय पक्षाचं. आपलं नाव काय देता पक्षाला नंतर ठरवून घेऊ. म्हणजे वाया जाईल ना मेहनत. लय त्यांनी धडपड करून पाहिली, खासदार किती लंब केलं त्याने, पदवीधर संघामध्ये लंब केलं का, त्याला लंबच करता का नुसतं. एवढा मोठा प्रिन्सिपल सेक्रेटरी राहिलेला माणूस साध्या 7वा पास तुम्हाला त्याला हरवून टाकलं, काय बनाव सर. आणि म्हणून आपल्याला गंभीर होणं ही ह्या सध्याच्या जजमेंटच्या निमित्तानं आवश्यक आहे. इंदिरा साहनीच्या केसमध्ये 3 मुद्द्यावरती इंदिरा साहनीबाईनं मंडल आयोगाचा जो आदेश निघालेला होता 27% रिझर्वेशनचा, त्याला पहिल्यांदा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ही सगळ्यात मोठी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची मंडलची केस इंदिरा साहनी व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992ची आहे. सगळ्यात मोठी केस आहे. त्याच्यातले 3 मुद्दे त्या बाईने उचलली होती. बाई वकील आहे, इंदिरा साहनी बाई दिल्लीची मोठी प्रसिद्ध वकील आहे आणि ती पत्रकार सुद्धा आहे. या एका इंदिरा साहनी बाईनं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टाकली होती आणि युनियन ऑफ इंडिया व्हर्सेस इंदिरा साहनी ही केस 1992ला निकालात निघाली. 15 नोव्हेंबर आजचा दिवस आहे. 15 नोव्हेंबर 1992ला तुमचं जे आता आहे ना प्रमोशन इन आरक्षण, त्याची जडं कुठे आहेत? वेर आर द रूट्स? दीज रूट्स आर रूटेड इन द इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस सर. प्रॉब्लेम होता मंडल आयोगामध्ये ओबीसींना सवलती देण्याचा प्रॉब्लेम होता. तुमच्या SC STच्या आरक्षणाचा तिथे अजिबात प्रश्न नव्हता. पण शेवटचं एक वाक्य, ते बदमाशी करणारं वाक्य, आज तुमच्या सगळ्या प्रमोशनवरती गदा आणणारं ठरलेलं आहे. शेवटचं एक वाक्य, 50%ची सिलिंग लिमिट आहे. SC STला तुम्हाला वर्गीकरण करायचा अधिकार, हे सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत. त्यातल्या इंदिरा साहनी मधल्या 50%ची सिलिंगची लिमिट, ते आता 103व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटनी ओळखून घेतली आहे. आणि आता 2022च्या सुप्रीम कोर्टाच्या 5 बेंचनं ते 103वी घटना दुरुस्ती वैध ठरवलेली आहे. कुठे आंदोलन करताना कुठे आहात तुम्ही? झोपलेले आहे असं वाटते. आज तुमच्या राष्ट्रीय पिछडा आयोगनं मान्य केलेली आहे, देअर शुड बी ए वर्गीकरण ऑफ ओबीसी क्लास बॅकवर्ड, नंतर मोर बॅकवर्ड आणि नंतर अति बॅकवर्ड, अशा वर्गीकरणाची मागणी नॅशनल बॅकवर्ड कमिशननं केलेली आहे. 8 लाखाची सीमा क्रिमिलेअरची ओबीसीची 15 लाख झाली पाहिजे, याची सुद्धा मागणी नॅशनल बॅकवर्ड कमिशननं केलेली आहे. त्याच्याविरुद्ध केला का निषेध? तुम्ही त्याच्याविरुद्ध बोंबलले का? त्याच्याविरुद्ध जन आंदोलन का नाही केलं? आपण झोपलेल्या अवस्थेत राहतो आणि नुसत्या आकाशात करतो. अरे म्हणून म्हणतो मी दोस्तों, अरे कौन कहता है आसमां को सुराग नहीं होता? कौन कहता है आसमां को सुराग नहीं होता? एक पत्थर भी पूरे तबीयत से उछालो यारो, ये दुनिया बदल सकती है गाड़े सर, दुनिया बदल सकती है. अब हमें महसूस होने लगा है, अब हमें महसूस होने लगा है की दौरे तबाही है, तबाहीचा दौर सुरू झालेला आहे. सध्या SC STचं आरक्षण पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावरती, या कतारवरती आणून ठेवलेला आहे. पहिला हमला बॅरिस्टर खोब्रागडे आरक्षण बचावाच्या या राष्ट्रीय शिखर परिषदेद्वारे तो परतवून लावला होता. त्याच्यानंतर ह्या तुमच्या आरक्षणावरती हा दुसऱ्यांदा हमला आलेला आहे. अटल बिहारी वाजपेयीला बदलवलं होतं बॅरिस्टर खोब्रागडेनं. अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते 1982ला ही परिषद झाली कस्तुरचंद पार्कवरती, तेव्हा अटल बिहारी वाजपेयीनं स्टेटमेंट दिलं होतं कि आरक्षण के बारे में हमको जनता की राय लेना पड़ेगा. हा मोठा गोलमाल विद्वान होता, हा आरिशीतचा मोठा एक विद्वान पंडित होता. तेव्हा त्याचा समाचार बॅरिस्टरने घेतला, HV कामतचा समाचार बॅरिस्टरने घेतला. मोरारजी देसाई गुजरातचा मुख्यमंत्री त्यावेळेला होता, पण मोरारजी चुप्पी साधून होता. या आरक्षण आंदोलनाला त्याचं आतून समर्थन होतं. त्या मोरारजी देसाई, HV कामत या सगळ्या लोकांना उत्तर देऊन
बॅरिस्टर खोब्रागडेने त्यांचं मतपरिवर्तन केलं होतं आणि आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत हे त्यांच्याकडून वदवून घेतलं होतं. ती होती राष्ट्रीय शिखर परिषद पहिली, आणि आज तुमच्या नेतृत्वात ही दुसरी राष्ट्रीय बचाव परिषद पुन्हा आपल्यावरती संकट घोंगावत आहे. मित्रांनो, आपल्यावरती भयानक मोठं संकट घोंगावत आहे. माझ्या पोराला जर क्रिमिनल लागला तर माझा पोरा हा नीटमध्ये IIT मध्ये तो कॉम्पीट करू शकतो. क्रिमिनल लावला की तो बाद. आणि खालचा सर तुमचा दवाखाना जिथं आहे ते रामटेके नगर, झोपडपट्टी, शताब्दी चौक, जोगीनगर, भीमनगर, इथले पोट्टे तर 12वी मधून नापासून तेही क्वालिफाय नाही होत. अरे BS नाही झाला तो UPSCच्या IAS ला कसा बसल? तोही रेसमधून बाद. आणि जे होऊ शकतात क्रिमिलेअर लावून तेही बाद. म्हणजे सगळं रान त्याच्यासाठी मोकळं होणार आहे. हे याच्या मागचं षडयंत्र गाळे साहेब हाणून जर पडायचं असेल, घोलप साहेबांच्या नेतृत्वात एक राष्ट्रीय ताकद तर उभी करा. आरक्षणाचा हा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला आणि न्यायपालिकेनेच आपल्यावर अन्यायाचा सुरा उगारला, त्यावेळेस योगायोगानं मी नागपूरला येत होतो. माझं समाजाचाच कार्यक्रम होता आणि गाडी सरांना सांगितलं की मला ताबडतोब एक निवेदन द्या. ते निवेदन देऊन मी गडकरी साहेबांना दिलं आणि त्या संदर्भातला निषेध नोंदवला. ह्या सगळ्या तांत्रिक बाबीवर मी काही बोलणार नाही. तर सगळे अतिशय सुज्ञ आणि तज्ज्ञ लोक या ठिकाणी आलेले आहेत, ते आपल्याला सांगतायत. परंतु एक राजकारणाचा भाग म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादानं 25 वर्ष विधानसभेचा सदस्य राहिलो. 5 वर्ष या राज्याचा सामाजिक न्याय मंत्री राहिलो, महिला बाल कल्याण मंत्री राहिलो, माजी सैनिक कल्याण मंत्री राहिलो. आणि त्यावेळेस आमच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी जे जे प्रयत्न केले, समाजासाठी जे जे निर्णय घेतले, त्याचे 2 साक्षीदार आज या सभागृहात आहे. माननीय गजबे साहेब आहेत आणि अत्राम साहेब आहेत. त्यावेळेचे माझे सचिव एकनाथ गायकवाड होते. अतिशय एक दिलानं, एक मनानं, एका विचारानं आपल्या अधिकाराला वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. 95 ते 99 या काळामध्ये मी मंत्री राहिलो. मी मुद्दामून एक वेगळा विषय तुमच्या पुढे मांडतोय की आमचे अधिकार, आमचं बजेट, आता जिथे जागा आम्हाला मिळत नाही, आम्ही भूमिहीन आहोत, जागाच नाही तर पाणी कुठून आणणार, ह्या सगळ्या समस्या आमच्या पुढे होत्या. आणि या समस्या सोडवण्यासाठी जेव्हा सामाजिक न्याय विभागाच्या कायद्यांचा अभ्यास केल्यानंतर असं कळलं की बाबासाहेबांनी आमच्या पुढे सुविधांचा डोंगर उभा केलेला आहे, परंतु ते घेण्याची ऐपत आपल्यामध्ये नाही, किंबहुना ते खेचून आणण्याची ऐपत आपल्यामध्ये नाही, अशी परिस्थिती त्यावेळेस पाहायला मिळाली. आणि मग बाबासाहेबांचं स्मरण करून आम्ही आक्रमक पवित्रे घेतले आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचं आणि अनुसूचित जमातीचं बजेट आपण वेगळं केलं. आणि या बजेटमध्ये स्पेशल कंपोनंट प्लॅन, दलित वस्ती सुधार योजना, आमचं राहणीमान हे पहिल्यांदा सुधारलं पाहिजे, आमचं शैक्षणिक, आम्हाला ती शिक्षण मिळालं पाहिजे, आमचं राहणीमान सुधारलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर भर देण्यासाठी स्पेशल कंपोनंट प्लॅन नावाची योजना केली. ज्या दिवशी ही योजना बाहेर पडली त्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये ही योजना गेली आणि संपूर्ण भारतामध्ये मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं बजेट हे वेगळं झालं. आज त्यावेळेस 95 साली माझं बजेट होतं 700 कोटी आदिवासी आणि 1100 कोटी मागासवर्गीय. आज ते बजेट आहे 28,000 कोटी रुपये मागासवर्गीयांचं आणि 18,000 कोटी रुपये आदिवासीचं. एवढं मोठं बजेट असताना सुद्धा आज आपल्याला अनवाणी राहिल्यासारखं वाटतंय, आपल्याला काही मिळालं नाही असं वाटतंय. आणि म्हणून त्यावेळेस आम्ही अनेक योजना राबवल्या. मागासवर्गीयांचा एकही कारखाना मला कधी पाहायला मिळाला नाही. मी स्वतःचं समाज कल्याणच्या मार्फत समाज कल्याण सहकार मंत्रालय सुरू केलं. बँकेकडे जायचं नाही, कुणाकडे 1 रुपया पाहायचा नाही, संस्था उभी करायची आपल्या लोकांनी. 5% संस्थेने आपला सहभाग द्यायचा. 5% म्हणजे त्यांनी फक्त जमीन आणायची आणि त्या जमिनीवर 95% सहभाग हा समाज कल्याणचा असायचा. भाग भांडवल समाज कल्याणचं, कर्ज समाज कल्याणचं, शेअर्स भांडवल समाज कल्याणचं,
अशा पद्धतीचे 1000 कारखाने आम्ही मागासवर्गीयांचे उभे केलेत आणि कुठंतरी त्याला एकदम म्हणजे उद्योजकता बनवलं. बाबासाहेब म्हणायचे की गाव सोडा, शहराकडे या, स्वतः स्वयंरोजगार निर्माण करा, गुलामी करण्यापेक्षा स्वतःचे रोजगार देणारे बना. अशा प्रकारच्या अनेक योजना, एज्युकेशनच्या योजना घेतल्या. मागासवर्गीयांच्या आश्रमशाळा नव्हत्या, सगळ्या समाजाच्या आश्रमशाळा आहे. भटक्या विमुक्तांच्या आश्रमशाळा, आदिवासीच्या आश्रमशाळा, परंतु मागासवर्गीयांच्या आश्रमशाळा नव्हत्या. मागासवर्गीयांच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आमचा जो समाज गरीब आहे त्या समाजाला पहिलीला मुलगा आणून टाकलं तर 10वीपर्यंत 1 रुपया आईबापाला खर्च नाही. त्याचं खाणं पिणं राहणं सगळं समाज कल्याण करील अशा प्रकारच्या योजना आणल्या. परदेशामध्ये जाणारी मुलं आमच्यामध्ये आहे, हुशार मुलं आहे, त्यांना ऐपत नसल्यामुळे ते जाऊ शकत नसते. माझ्या त्या काळामध्ये 50 मुलं दर वर्षाला आम्ही परदेशामध्ये पाठवत होतो आणि त्याला मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होतो. आज तीच योजना आज 75 मुलं पाठवते दरवर्षी. अशा पद्धतीनं आम्हाला बाबासाहेबांच्या विचाराशी एकजूट व्हायचं हे स्वप्न आम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आज आमच्यावर न्यायव्यवस्था जेव्हा हल्ला करते तेव्हा आम्ही कुठंतरी कमकुवत पडतोय. हॉल भरला नाही त्याचं मला दुःख नाही आहे, परंतु इथं जे आलेत इथं असलेल्यांनी मात्र ही जनजागृती करायची आपल्याला वेळ आहे. मित्रो, 1 ऑगस्ट 2024ला जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्या दिवशी अस्वस्थ झालो आणि या अस्वस्थ झाल्यानंतर मी पहिली पोस्ट लिहिली जवळपास 5:30 वाजता 1 ऑगस्टलाच. त्यामध्ये मी सरळ लिहिलं की सुप्रीम कोर्टाचा आदेश, अहवाल किंवा निकाल हा मागासवर्गीयांवर अन्याय करणारा आहे. आणि दुसरं लिहिलं होतं त्यामध्ये दुसरा पॉईंट, हा निर्णय म्हणजे जातीमध्ये संघर्ष करणारा. मला बरेचसे पत्रकारांचे फोन आले, त्यांनी म्हटलं की तुम्ही सुप्रीम कोर्टावरती डायरेक्ट आक्षेप कसा काय घेऊ शकता. म्हटलं सुप्रीम कोर्ट म्हणजे काही संविधानाच्या बाहेरचं नाही आहे. सुप्रीम कोर्ट जेव्हा चुकत असेल तेव्हा त्यांना दिशा दाखवणं किंवा त्याच्यावरती आक्षेप घेणं हा आमचा अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपला संविधान 19मध्ये दिला की नाही दिला, मान्य आहे ना. मग आम्ही आमचं मत व्यक्त केलं, मग आम्ही कुठं संविधानाचं उल्लंघन केलं. म्हणून पहिलं झाल्याबरोबर त्या दिवसानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बैठक घेतली आणि ठरवलं की हल्लाबोल करेंगे. आम्ही जंतर मंतरला आंदोलन केलं आणि बऱ्याचशा मागासवर्गीय खासदारांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर 21 ऑगस्टच्या भारत बंदच्या संपामध्ये बाणाईचे इथे अरविंद गेडाम सर आलेले आहेत, त्या सर्व सहकाऱ्यांना मिळून आम्ही संविधान चौकामध्ये मोठं आंदोलन केलं, भारत बंदमध्ये मोठा सक्रिय सहभाग घेतला. आणि आजचं हे दुसरं एक आहे की राष्ट्रीय परिषद आपण इथं घेत आहोत. तिसरा आमचा जे ठरलेला आहे, आम्ही आजच्या या परिषदेनंतर जे 24 सप्टेंबर आपल्याला माहिती असेल पुणे करार, या पुणे कराराच्या दिवसापासून आपण सुरुवात करत आहे. पुणे करार यासाठी महत्त्वाचं आहे की आरक्षणाची पार्श्वभूमी ही पुणे करारामध्ये होती. आणि पुणे करार आपल्याला माहीत आहे की 1931च्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे इंग्रजांना सांगितलं की ज्या देशामध्ये तिथे म्हणजे फ्रान्सच्या बरोबरीनं असलेली लोकसंख्या 25 लाख लोकसंख्या, त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितली 25 लाख लोकसंख्या असलेला हा 25 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये जर त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्यांना जनावरासारखी वागणूक मिळते, त्या देशामध्ये तुम्ही 125 वर्ष झाले राज्यकरिता कुठलाही बदल झालेला नाही, तर अशा सरकारचं आमचं काय काम आहे. चले जाओ. गांधी तर 1942ला म्हणतो चले जाओ. बाबासाहेब 1931ला ठणकावून सांगतात का इंग्रज हो, तुमच्याच्याने राज्य करणं होत नसेल, तुम्हाला जर ब्राह्मणांची गुलामी करायची असेल तर तुम्ही आम्हाला मान्य नाही, आम्ही आमच्या देशाचं काय ते बघून घेऊ. त्यानंतर पुणे करार झाला. म्हणून या पुणे कराराच्या दिवसापासून आम्हाला लोकांना सांगायचं आहे की आरक्षण नाही तुमच्या बापाचं, ते आमच्या हक्काचं. हे आमच्या हक्काचं आमच्या बापाने आम्हाला तयार करून दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधानाच्या अगोदर बाबासाहेबांनी भूविवर्ध शूद्रात ग्रंथ लिहिला होता, त्यामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की इथला ओबीसी, बाबासाहेबांनी 340 कलम जे लिहिलं, इथला ओबीसी हा मूळ उद्दिष्ट आहे. आणि बाबासाहेबांच्या
विचारावरचा जो पगडा होता तो बुद्धाचा होता. आणि म्हणून ओरिजिनल बुद्धिस्ट ओबीसी त्यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा तरतूद केली 340, त्यांच्यानंतर SC STसाठी. बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की इथला जे राज्यकर्ते आहेत किंवा इथला जो बहुसंख्यक समाज आहे तो इथल्या समाजाला म्हणजे SC STला किंवा ओबीसींना पूर्णपणे अधिकार देणार नाही आणि त्यांची जोपर्यंत हे तिन्ही समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत या देशामध्ये कुठल्याही प्रकारची समता खरं स्वातंत्र्य मिळणार नाही. जर तुम्हाला खरं स्वातंत्र्य खरी समता जर मिळायची असेल तर तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडले पाहिजेत. हे पुणे करारामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं होतं की आय वॉन्ट सेपरेट काय म्हणतात त्याला मतदारसंघ आणि त्यांनी सेपरेट मतदारसंघाची मागणी केलेली आहे. परंतु तो पुणे करारामधून गेल्यानंतर स्वतंत्र मतदारसंघ 1936च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांना पराभव पत्करावा लागला. म्हणून बाबासाहेबांनी या स्वतंत्र मतदारसंघाबाबतचा जी त्यांची भूमिका होती ते पूर्ण झालेले नाही. आजही तशाच प्रकारचे अन्याय अत्याचार परत वाढलेले आहे. हे जे वर्गीकरणचं जे प्रकरण आहे हा त्याचाच भाग आहे. फिरसे तुम्हाला ज्या प्रकारची तुमची प्रगती झालेली आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून हे वर्गीकरणाचा हा प्रभाव झालेला आहे. या 1 ऑगस्ट या प्रकरणामध्ये 3 मुद्दे सर्वात महत्त्वाचे होते. म्हणजे पहिलं तर यांनी हा निकाल देताना ज्या प्रकारे नागराच्या प्रकरणामध्ये म्हणता की तुम्ही काउंटिफेबल डेटा पाहिजे तर मग तुम्ही विदाऊट काउंटिफेबल डेटा कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडे सर्वे नसताना तुम्ही क्रिमिलेअर कुठल्या आधाराला लावू शकता. क्रिमिलेअर न लावण्याचं प्रकरण 1992च्या मध्ये इंदिरा साहनीमध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे की SC STना क्रिमिलेअर लावता येत नाही. ते 9 जजेसचं बेंचचा निर्णय होता. असं असताना तुम्ही 7 जजेसच्या बेंचचा निर्णय तुम्ही तो म्हणजे पलटवून लावता. तुम्ही 4 जजेसच्या लावला निकाल ते मान्य करू शकतो परंतु 9व्याचं उल्लंघन तुम्ही केलेलं आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय मान्य केला नाही, त्यांचं उल्लंघन केलेलं आहे. हेच सांगण्याची पाळी आपली आहे. आणि म्हणून म्हणतो की क्रिमिलेअर हे ज्या प्रकारे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये ओबीसींना लावलं म्हणजे 3 अटी त्यामधल्या प्रामुख्याने होत्या. एक क्रिमिलेअर होतं, 50% मर्यादा होती. ह्या 2 मध्ये त्यांचं आरक्षण पूर्ण खाऊन टाकलं त्यांनी. आणि मंडल आयोगाने ज्या प्रकारच्या म्हणजे ओबीसीसाठी योजनांची जी मांडणी केली होती त्यामध्ये यांनी कधीही त्या पूर्ण होऊ दिलेल्या नाही. ओबीसीचं आज संपूर्ण सरकारी असो की बाकीच्यामध्ये असो 4% वर प्रतिनिधित्व नाही. आपण म्हणतो की 27% आहेत. एकही जज सुप्रीम कोर्टाचा ओबीसीचा नाही, एक तरी आहे SCचा आणि तोही SCचा जो आहे तो तुमच्या SCच्याच विरोधात निर्णय देतो. आज आपल्या इथे अशोक आपले काय म्हणतात माजी IAS अधिकारी गजबे सर इथं आलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये आता पुढचा परिसंवाद आहे. तेच हा सांगणार आहे. पुढच्या परिसंवादामध्ये सर्व डिटेल्स येणार आहेत. बाकीच्या वक्त्यांनी बरं डिटेल्स सांगितलेलं आहे. आमचा लढा कशासाठी आहे? आम्ही वारंवार लढे करतो, आम्ही आंदोलनं करतो परंतु आमची दखल घेतली जात नाही. एक जरांगेसारखा माणूस उभा होतो, त्याच्यासोबत पूर्ण समाज उभा होतो, सरकार हलतं आहे. आमच्यासोबत का नाही? आमची साधी बातमी दिली जात नाही. असं का होतं आहे? कारण आमचं प्रतिनिधित्व कुठेच नाही आहे. आमचे प्रतिनिधी कुठे नाही आहेत. मग आम्ही आमचे प्रतिनिधी आणू कसे? आमचे जे राजकीय पक्ष होते ज्यांना आम्ही आमचा जोडतं म्हणायला पाहिजे ते राजकीय पक्ष सौदेबाजी करतात आणि आपल्या समाजाला उघडं करतात. म्हणून आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे थांबायचं असेल तर आपल्याला संघटित झालं पाहिजे. ढोके सरांनी ज्या प्रकारचे सांगितलेलं आहे की आता वेळ आलेली आहे. घोलप साहेब बिलकुल त्या दिवशी जसा पहिला निकाल आला त्या दिवशी म्हटलं गाळेसाहेब म्हणे हा निकाल आता काय करायचं? अरे सर म्हटलं आपण सब साथ में आहे, हो म्हणे. आणि त्यांनी आज कालही आले ते एका शब्दावरती ते काल इथं आलेले आहेत. हम अभी जुड़ रहे हैं, हम सारे के सारे जो जुड़ रहे हैं वो इसी बबनराव तायवाडे सर पूर्ण भारतभर त्यांचं नेटवर्क आहे. घोलप सरांचं पूर्ण भारतभर नेटवर्क आहे. आमची कास्टरेट संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आम्ही सर्व एकत्र येता हळूहळू हा कारवा आगे बढेगा हे निश्चित सांगतो. आणि म्हणून आम्हाला असं वाटते
की पुढची निवडणूक जी आहे तर त्यांनी तर घोषितच करून टाकलं. डोके सरांनी की दक्षिणमध्ये तुम्ही राहा, मी प्रचार करतो. गजबे सरांनी तर म्हटलं की मी तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्ही किती उमेदवार उभे करता त्याचं नियोजन मी करून देतो. तर लोकांमध्ये तो प्रवाह सुरू झालेला आहे की कारण आपण खूप पीडित झालेलो आहोत. कारण राजकीय पॉवर बाबासाहेबांनी दिला परंतु त्याचा पर्टिक्युलर उपयोग आपण करू शकत नाही. मग आपण सोम्या गोम्या कोणी येतो त्याला मत देतो. BJP नाही तर काँग्रेस, काँग्रेस नाही तर BJP. अरे व्हॉट इज दिस? कुठंतरी थांबलं पाहिजे ना. म्हणजे एका वाघा म्हणजे ते म्हणतात ते एक सापनात एक नागनाथ. सर्वात जास्त आरक्षणाला विरोध करणारी काँग्रेसच होती. BJPनं त्याची पुढची पायरी केलेली आहे. म्हणून काँग्रेसच्या काय म्हणतात ढाच्यामध्ये जर आपण आलो तर आता आपलं अस्तित्वही आपण संपणार आहोत. आरक्षणाचे विरोधक म्हणजे इथली ब्राह्मणी व्यवस्था